महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महायुती सरकारच्या खातेवाटपाचा तिढा चांगलाच गाजत आहे। डिसेंबर 2024 मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला 6 महिने उलटले तरी 6 राज्यमंत्र्यांना खाते किंवा अधिकार मिळालेले नाहीत। यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून पक्षांतर्गत मतभेदांमुळे हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। हा तिढा कसा सुटणार, चला या विषयाचा सविस्तर आढावा घेऊ आणि या मागील कारणे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा समावेश आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर 6 राज्यमंत्र्यांना खाती वाटप करण्यात आलेली नाहीत। यामुळे हे मंत्री केवळ नावापुरते राहिले असून त्यांच्याकडे कोणतेही प्रशासकीय काम नाही। आता जाणूया कोणाकोणाला खाते मिळाले नाहीत। या 6 मंत्र्यांची नावे अधिकृतपणे जाहीर झालेली नाहीत, पण सूत्रांनुसार ते बहुतांशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याचे मंत्री आहेत। मग खाते वाटपाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे आहे, पण पक्षीय समतोलन राखण्यासाठी हा निर्णय लांबत चालला आहे। परंतु पक्षीय मतभेदांचा परिणाम काय आहे ते बघूया। महायुतीतील तीनही पक्षांमध्ये महत्त्वाच्या खात्यांवरून तणाव आहे। गृह, महसूल, नगर विकास आणि अर्थ यासारखी खाते प्रत्येक पक्षाला हवी आहेत। शिवसेनेच्या काही नेत्यांचा असा दावा आहे की भाजप मोठी खाते स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, तर राष्ट्रवादीला आपल्या नेत्यांसाठी प्रभावी खाते हवी आहेत। या मतभेदांमुळे मंत्रिमंडळ एक वाक्यता दिसत नसल्याची टीका विरोधक करत आहेत। हा गोंधळ का निर्माण झाला ते जाणूया। पक्षांतर्गत दबाव आणि राजकारण। प्रत्येक पक्ष आपल्या नेत्यांना प्रभावी खाता मिळवून देण्यासाठी आग्रही आहे। यामुळे खाते वाटपाचा निर्णय रखडला आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात काही खात्यांवरून स्पर्धा आहे, ज्यामुळे चर्चा पुढे सरकत नाही। मग मुख्यमंत्र्यांचा सावध दृष्टिकोन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्व पक्षांचा दबाव आहे। कोणत्याही पक्षाचा रोष टाळण्यासाठी ते सावधपणे निर्णय घेत आहेत। मग सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। आगामी निवडणुकींचा दबाव। बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत। या निवडणुकीपूर्वी प्रत्येक पक्ष आपली ताकद दाखवण्यासाठी महत्त्वाची खाती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे। याचा परिणाम म्हणजे प्रशासकीय कामकाज ठप्प। 6 राज्यमंत्र्यांकडे खाती नसल्याने त्यांच्या विभागाचे कामकाज रखडले आहे। यामुळे प्रशासकीय निर्णयांना विलंब होत आहे। मग विरोधकांना संधी। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी या मुद्द्यांवरून महायुतीवर जोरदार टीका केली आहे। संजय राऊत यांनी सरकारला नाकर्ते ठरवले आहे। मग जनतेची नाराजी। सरकारच्या अंतर्गत गोंधळामुळे जनतेत नाराजी पसरत आहे। कुंडमाळा पूल दुर्घटनेसारख्या घटनांमुळे सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। आता पुढे काय होणार ते जाणूया। मुख्यमंत्र्यांचा निर्णय। खाते वाटपाचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे। यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक होऊ शकते। मग निवडणुकीवर परिणाम। बीएमसी निवडणुकीपूर्वी हा तिढा सुटला तर महायुतीला एकजुटीचे प्रदर्शन करता येईल, अन्यथा विरोधकांना हा मुद्दा भांडवल करण्याची संधी मिळेल। मग विरोधकांचा दबाव। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। महायुतीचा गोंधळ त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। महायुती सरकारसमोर खाते वाटपाचा तिढा हा मोठा अडथळा आहे। 6 राज्यमंत्र्यांना अधिकार न मिळाल्याने सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याची गरज आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय या गोंधळाला पूर्ण विराम देऊ शकेल। हा प्रश्न लवकरच सुटला तरच महायुतीला आगामी निवडणुकांमध्ये जनतेचा विश्वास मिळवता येईल, नाहीतर ते कठीण होईल। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या YouTube चॅनलला।